एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। ओला कंपनीकडून आम्ही गाडी घेतलेली होती। एप्रिल महिन्यामध्ये गाडी घेतली। आज 6-7 महिने झाले आहे। त्या गाडीमध्ये मला जवळपास 4 ते 5 वेळा गाडीमध्ये ऑटोमॅटिकली गाडी बंद पडते आणि प्रॉब्लेम येतो। जिल्ह्यात अनेक लोक ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर गाडी वापरतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून ओलाची सर्व्हिस अतिशय भंकस झाली आहे, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून 31 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी माधव अवघड, आशिष मेहत्रे, दत्ताभाऊ विचे उपस्थित होते। पत्रकार परिषद दरम्यान ते म्हणाले की ओला टू व्हीलर सर्व्हिसमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिकी अडचण येत आहे, त्याची सर्व्हिस व्यवस्थित होत नाहीये आणि ओला सर्व्हिस सेंटरवर गाडी नेली की ते म्हणतात कंपनी ओलाचे स्पेअर पार्ट उपलब्ध करून देत नाहीये आणि पुरेसा स्टाफ नसल्यामुळे गाडी ठीक होणार नाही। संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात त्यांनी ओला कंपनीने त्यांचं शोरूम लावलेलं आहे, पण सर्व्हिस सेंटर एकमेव अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। यांची गाडी चालू असताना मधातच बंद पडते। हे कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस देऊ नाही शकत आहे। यांच्या एक्झिक्युटिव्हला, शोरूमला फोन लावा, वर्कशॉपला फोन लावा, कोणताही अधिकारी फोन लावा उचलत नाही। यांचे एरिया सर्व्हिस इंजिनियर नागपूरला बसतात, उज्ज्वल घोरमाडे म्हणून। मी त्यांच्याशी बोललो, ते पण फोन उचलत नाही, कोणती सर्व्हिस देत नाही। माझी गाडी त्याच कंपनीचे लोक ग्राहकांचे फोन देखील उचलत नाहीये आणि कंपनीची सगळी ऑनलाईन प्रोसेस बंद आहे। त्यांच्या सर्व्हिस सेंटरचे नंबरही कुठे जाहीर केलेले नाहीये। यामुळे नागरिकांची अतिशय गैरसोय होत आहे आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। याविरुद्ध काही नागरिकांकडून आरटीओ मध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली होती। नागरिकांचे असे म्हणणे आहे की कंपनीकडून जर जाहीर करण्यात आले नाही तर याच पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ओला कंपनीच्या शोरूमवर नवाते चौक येथे ताला ठोक आंदोलन करण्यात येणार आहे। साधारणपणे आपल्याला बघायला मिळते की ओला टू व्हीलरची खरेदी किंमत लाखांमध्ये असते आणि त्यासोबत 1 वर्षाची वॉरंटी देखील असते आणि लोक आर्थिक तडजोड करून एवढ्या महागड्या गाड्या विकत घेतात। परंतु आता कंपनीच्या अशा वागण्यामुळे नागरिकांना आर्थिक गंडा बसत आहे। याच पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर सर्व्हिस सेंटरच्या वर्कशॉपमध्ये मागील 2 महिन्यापासून सुधारण्यासाठी जवळपास 200 ते 250 ओलाच्या इलेक्ट्रिक गाड्या तशाच पडल्या आहेत आणि गाडी वॉरंटीत असून देखील ओला सर्व्हिस सेंटरमध्ये सुधारवण्यात येत नाहीये। ओला कंपनीकडून आम्ही गाडी घेतलेली होती। एप्रिल महिन्यामध्ये गाडी घेतली। आज 6-7 महिने झाले आहे। त्या गाडीमध्ये मला जवळपास 4 ते 5 वेळा गाडीमध्ये ऑटोमॅटिकली गाडी बंद पडते आणि प्रॉब्लेम येतो। याबाबत मी वारंवार ओला कंपनीशी संपर्क केला। तिथे तर ऑनलाईनमध्ये यांचे ग्राहक क्रमांकावर नंबर लावल्यावर हा फोन कोणीच उचलत नाही, म्हणजे आमचे ग्राहक अधिकारी व्यस्त आहे हेच दाखवतात। इथल्या स्थानिक वर्कशॉपला गेलो आहे तर तिथे कोणत्याही प्रकारचा नंबर कोणत्याही अधिकाऱ्याचा डिस्प्लेमध्ये नाही आहे आणि कुणाचाही कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही। जर मिळाला तर ते लोक फोन उचलत नाही, काही दिवसानंतर ते तुमचा फोन नंबर ब्लॉक करतात। याबाबत मी त्यांना 30/9/2025ला माननीय जिल्हाधिकारी आरटीओ साहेब यांना पण तक्रार केली आणि ओला कंपनीला यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। याबाबत आम्ही वर्कशॉपमध्ये गेलो, तिथे चौकशी केली असता तिथे भरपूर ग्राहकांच्या तक्रारी आहे की आम्हाला स्पेअर पार्ट मिळत नाही, म्हणून 3-3 महिन्यापासून त्यांच्या गाड्या तिथे उभ्या आहेत। आता पुढे काय करणार? आता येणाऱ्या 3 तारखेला, नोव्हेंबरच्या 3 तारखेला आम्ही या ओला कंपनीला इंटिमेशन दिली, सर्व दिलं। येणाऱ्या 3 तारखेला आम्ही त्यांच्या शोरूमला ताला ठोक, सर्व्हिस स्टेशनला आणि शोरूमला ताला ठोक आंदोलन करणार आहे। आंदोलनात किती लोक असणार आहे? आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून ओला ग्राहक जे त्रस्त झाले आहेत ते येणार आहे, याचा काही अंदाज सांगता नाही। कितने लोगों ने संपर्क किया आज तक आपसे ये बारे में? या बाबतीत आम्हाला जवळपास काल आम्ही सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला तर जवळपास 25 ते 30 लोक आम्हाला त्यांचा मेसेज आलेला आहे की आम्ही लोक येतो, आमच्या तक्रारी आहे। 2-2, 3-3 महिन्यापासून आमच्या गाडी तिथेच आहे। गाड़ी की कीमत क्या रहती है ओला की? ओलाची बेसिक मॉडेलपासून जर घेतलं तर 1,14,000 पासून तर जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंत माझ्या अंदाजाने गाडी आहे त्यांची ओरिजिनल।